हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत मस्तच असणार आहे. तर बघू शकताय, ज्या महिलांना ज्या मुलींना नवीन शिकणाऱ्या मशीन येत नाही त्यांना मी कसं हँडल मशीन कसे हे करायचं, पॅडल कसं मारायचं, बॉबिनमध्ये दोरा कसं भरायचं हे सांगणार आहे. तर बघू शकताय मी कशा प्रकारे इकडे दोरा भरत आहे. तर आपण बॉबिन काढायचं आणि वरती हे बघा अशा प्रकारे मी दोरा भरलेला आहे आणि पायडलला हळूहळू मारायचं आणि इकडून दोरा भरून घ्यायचं. जास्त पण असं म्हणजे थोडंसं असं ओढून धरायचं, नाहीतर पूर्ण असं लूज सोडल्यानंतर ते वरती असं हे झाल्यासारखं होते. फिट्ट धरायचं थोडंसं. अशा प्रकारे मी इकडं बॉबिनमध्ये दोरा भरलेला आहे. दोरा भरून वरती दोरा आलं पाहिजे त्याच्यामधून. आतमध्ये बॉबिन टाकून घ्यायचं. बेल्ट वगैरे व्यवस्थित आहे का नाही बघून घ्यायचं, बेल्ट वगैरे. मग बघू शकता आपण इकडे मी दोरा कसं ओवायचं दाखवणार आहे. ते वरच्या ह्याच्यातून घ्यायचं, परत खाल्ल्या तिथं अटॅच करायचं. तिथे पण दोरा टाकायचं. खाली मग आपण आपल्या सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा. लॉकमध्ये पण टाकायचं. लॉक आणि ज्यावेळेस मशीनला पॅडल मारतं ना, त्यावेळेस सावकाश असा हळू पॅडल मारलं पाहिजे. कारण एकदम तुम्ही फास्ट जर पॅडल मारायला लागलं ना, उलट सुलट असं पाय जातात आपले होतात. मग त्यामुळे व्यवस्थित येणार नाही आणि लगेच दोरा बॉबिनमध्ये अडकण्याची शक्यता असते आणि दोरा तुटायला लागते. त्यामुळे नवीन असल्यामुळे ना, शक्यतो सावकाश पॅडल मारायचं, मगच सिलाई मारायला घ्यायचं. नाहीतर सरळ पॅडल मारायचं. उलट मारायला गेलं ना, मागे पुढे एकदम केलं ना, मग पाठीमागे गेलं ना, लगेच दोरा गुंडाळण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅडल जे आहे ना, ते पुढच्या बाजूनं आलं पाहिजे. पुढे मागे असं. तर अशा प्रकारे मी सुईमध्ये बघा दोरा ओवून घेतलेला आहे आणि असं सावकाश पॅडल मारून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे खूप एकदम छान आणि एकदम सोपी पद्धत आहे. लगेच तुम्हाला समजून जाते. तर आता मी काय करणार आहे, ते व्हाईट कपडा आहे त्यावरती मी तुम्हाला स्टिच करून दाखवते कशा प्रकारे मारायचं. कपड्याला असं फोल्ड करून घ्यायचं. हळूहळू अशी टीप मारायची. प्रॅक्टिससाठी आपण स्टिच करून बघायचं, म्हणजे व्यवस्थित येते का, त्यामुळे. कारण नवीन जे शिकतात त्यांना एकदम येत नाही. एकदम मशीन कसं एकदम फास्ट तर चालते, नाहीतर एकतर तिथंच तर थांबलेली असते. फास्ट चालायला लागलं की मग त्यांना कपडा धरता येत नाही. त्यामुळे सावकाश थोडं थोडं घ्यायचं आणि स्टिच करायचं.
हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण ते तिथंपर्यंत स्टिच करून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता मी एक पर्स शिवणार आहे. बघू शकता, मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे. वरतून ब्लॅक कलरचं मेन फॅब्रिक आहे. त्याला चारी बाजूने स्टिच करून घ्यायचं. चारी बाजूने आपण स्टिच करून घ्यायचं. स्टिच केल्यानंतर जे एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा. दोन्ही बाजूचे दोन्ही सेम आहेत का बघायचं आणि परत त्याला वरच्या बाजूनं जिप लावून घ्यायचं. एकदम साधी आणि सोपी आपली हँड पर्स आहे. छोट्याशा कपड्यामध्ये, ब्लाऊज पीस म्हणा, आपल्या कुठल्या पण छोट्याशा तुकड्यामध्ये, जेवढी रुमाला असते ना तेवढ्या कपड्यामध्ये आपल्याला पर्स शिवून होते. हे वरची सरळ कपडा घेतलेला आहे, वरतून उलट जीप टाकलेली आहे, त्याला स्टिच करून घेत आहे. बघू शकताय मी कशा प्रकारे करते. परत त्याला खालून वरतून फोल्ड करायचं आणि खाल्ल्या बाजूनं फिनिशिंग येण्यासाठी एकदम त्याला स्टिच करून घ्यायचं. परत अशा प्रकारे एकदम छान
तर बघू शकता मी दोन्ही बाजूला पण स्टिच करून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूला पण सेम तसे स्टिच करायचं. वरतून टिप द्यायचं म्हणजे फिनिशिंग एकदम छान येते. आता आपली चारी बाजूनं पण स्टिच करून घ्यायचं. अजून पण स्टिच करणं झालं. एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी कट करून टाकत आहे, जेणेकरून आपल्याला जे एक्स्ट्रा असले तर नको आहे कशाला ठेवायचं, कट करून टाकायचं. आता आपल्याला 1-1 इंचावरती कॉर्नर कट करून घ्यायचं. 1 इंच इकडून पण 1 इंच, इकडून पण 1 इंच. दोन्ही बाजूला पण आपण सेम कट करून घेतलेला आहे. आता त्याला आपण स्टिच करून घेऊ. बघू शकता मी कशा प्रकारे आता स्टिच करत आहे. दोन्ही बाजू इकडून सरळ धरायचं आणि त्याला स्टिच करायचं. दोन्ही बाजूर पण आपली स्टिच करणं झालेलं आहे. डबल शिलाई टाकलेली आहे मी तिथे. तर आपण त्याला आता सरळ बाजू करून घेऊ. खूप सुंदर आणि खूप छान पर्स झालेली आहे, छोटीशी. बघू शकताय. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला दिसेल की जे मी कुठला व्हिडिओ टाकलेला आहे. आपलं पूर्ण म्हणजे कुठल्या पण पर्सचे व्हिडिओ म्हणा, कुठले पण व्हिडिओ मी डेली ह्याच्यामध्ये टाकत असते. मध्ये गॅप पडला पण आता रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे. आता हे सरळ करून घेऊ आपण. किती सुंदर पर्स झालेली आहे, बघू शकता. एकदम मस्त. बरंच सामान बसतं त्याच्यामध्ये, छोटे छोटे वस्तू.
यामध्ये भरपूर सामान टाकलेलं आहे मी, छोटे छोटे बघू शकते. अशा प्रकारे आणखीन बरंच सामान बसते, बरीच जागा आहे. हे बघा, खूप सुंदर आणि खूप छान पर्स झालेली आहे. एकदम मस्त. आवडली तर लाईक करा, कमेंट करा. चलो इथंच व्हिडिओला एंड करते. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.